कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच चंदगडमधील भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांना कोंडीत पकडलं. गोकुळमधील गैरकारभारावरून पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले. आता गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती एकत्रितपणे लढणार आहे, तर दुसरीकडे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपला मोर्चा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वळवलाय. या बँकेचे अध्यक्ष आहेत मंत्री हसन मुश्रीफ. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत जानेवारी 2027 मध्ये संपणार असून जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची ठराव प्रक्रिया पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. त्यापूर्वीच भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जिल्हा बँकेतील गैरकारभारावरून टीकेची तोफ पुन्हा एकदा डागली आहे. चेअरमनपद आदरणीय जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हातामध्ये ते चेअरमन आहेत. त्यांच्या काळामधून प्रत्येकांच्या भावना असतात की मुश्रीफ साहेबांनी आम्हाला कारखान्यासाठी लोन द्यावं, इतर गोष्टी लोन द्यावं, बँकांसाठी बाकीच्या त्यांच्यासाठी लोन द्यावं. आणि मी बघितल्यानंतर मी काही कारखाना 200 करोड, आता आमच्या गणेश कारखान्याचं लोन होतं पहिला 1 करोड रुपये होतं शिंदेसाहेब असतेवेळी, श्रीपादराव शिंदेसाहेब. आता इथे 200 करोडच्या आसपास झालं. आजरा बँकेवरती 11 करोड होतं, आता 200 करोड क्रॉस होते. अशाच अनेक कारखाना 700 करोड मधला आहे राधानगरीमधला. तरी लोन देतेवेळी कुठे असं नियम अटी शर्ती नाहीत, काही नाते जपलेत, काही त्यांचे बगलबच्च्यांचे मनधरणी मनासारखं वागलेत. काय गोष्टी लाटला सहकार क्षेत्रामध्ये आदरणीय आमचे नेते अमितभाई शाहचं एकदम बारीक लक्ष आहे सगळ्या गोष्टीवरती. आणि या गोष्टी मोदी साहेबांचं ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तर या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील असते. आज गोकुळमध्ये आपण सर्वांनी पाहिलं की 11-15च्या ठरावासाठी आम्ही आवाज उचलला, प्रशासन लागलं आणि आम्ही चुकीचं काही करत नाहीये. मुश्रीफ साहेब कितीतरी ओरडून बोलले की आमचा एकदम सुशासन प्रशासन सगळ्या गोष्टी बोलल्या का त्यांच्यात बोलण्यात आणि करण्यात खूप फरक आहे. पहिला पण 2 लाखाचा दंड बसला, आता 13,30,000चा दंड बसलाय. तर त्यांनी गांभीर्याने घ्यावं. ही जिल्हा गोरगरीब शेतकऱ्यांची, गोरगरीब जनतेची बँक आहे. जिल्ह्याचं सगळं वैभव एक केडीसी बँक आणि दुसरे गोकुळ आहे. आणि तुमच्या माहितीला सांगतो की ही जिल्हा बँकची जागा आमचे आदरणीय नेते विखे चव्हाण पाटील साहेबांच्या काळामध्ये त्यांनी जागा खरेदी केली होती. आमचे चंदगड तालुक्याचे दुसरे आमचे नेते आदरणीय स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील साहेबांनी ती बिल्डिंगचं बांधकाम केलं. कारण आता लास्टला काय मॅनेजमेंट आणि मॅनेज याच्यावरती सर्व अवलंबून असते. म्हणून आज मुश्रीफ साहेबांच्या ताब्यात ही जिल्हा बँक आहे. तर माझी प्रामाणिकपणे आई जगदंबेकडे इच्छा आहे, जिल्हा बँक पारदर्शकपणाने पुढे, तरी ह्याच्या पुढे 2 दंड झालेत, त्याच्या पुढे तरी मुश्रीफ साहेबांनी चांगले स्वच्छ कारभार करावा. नाहीतर याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अजून बऱ्याच चुकीच्या आमच्या निदर्शनास येतात. काही लोक मनापासून आम्हाला काहीतरी माहिती देतात, तर त्या चौकशीच्या वेळेस चौकशी लागेलच ती. खरं जिल्हा बँक आणि गोकुळ बँकमध्ये जिल्ह्याचं पूर्ण सगळ्या गोरगरीब शेतकरी असतील, सर्व आमच्या युवा पिढीचे आपलं स्वप्न आहे. म्हणून ती चांगल्या पद्धतीने टिकावी, चांगली चालावी आणि लोकांना त्याचा लाभ, जनतेचा लाभ व्हावा, एवढेच प्रामाणिक इच्छा आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून मंत्री हसन मुश्रीफ काम करतात. त्यांच्या काळात जिल्हा सहकारी साखर कारखाने बँकांना नियमबाह्य आणि जवळच्या व्यक्तींना कर्जे देण्यात आली आहेत. यातून त्यांनी नाती जपली असून बगलबच्च्यांची मनं राखली आहेत. या सगळ्याच कारभारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लक्ष असल्याचा इशारा आता आमदार शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलाय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.